Good morning. This is third lecture of topic biodiversity, conservation and environmental issues. Today discuss next very small but easy concept, importance of species diversity to the ecosystem. याचा अर्थ काय होतो? आपलं सभोवतालचं जे काही पर्यावरण आहे किंवा परिस्थितिकी आहे त्यामध्ये ज्या काही सजीव असतात, either in the form of plant or in the form of animal, either they are very small or large, any type of species, कोणत्याही प्रकारची ती स्पेसीज असो, त्याच्या विविधतेचं महत्त्व, आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये जी काही जैवविविधता आहे त्याचं महत्त्व हे या आर्टिकलला अपेक्षित असलेला मराठी अर्थ आहे. आणि हेच आर्टिकल त्या दृष्टिकोनातून आपण आता या लेक्चरला व्यवस्थित समजून घेऊया. You know very well, each and every variety of species have a great importance in all sense. सर्वार्थानं या बायोस्फिअर मध्ये किंवा आपल्या पृथ्वी तलावरती असणारे जेवढे कोणते जैविक घटक असतील किंवा अजैविक घटक असतील, either biotic or abiotic elements or factors, they are also useful to our ecosystem. ह्या पृथ्वी तलावाचा प्रत्येक घटक हा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला अत्यंत उपयोगाचा ठरतो, महत्त्वाचा ठरतो. Each and every element, each and every factor correlate with each other. एकमेकाशी तो पूरक आहे, पोषक आहे. एकमेकाला कळत न कळत मदत करतात, सहकार्य करतात, वेगवेगळ्या अँगलनं एकमेकावरती अवलंबून असतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अदरवाइज यू नो व्हेरी वेल, द टोटल फूड चेन, फूड वेव, एनर्जी फ्लो is totally disturbed or hampered. Even though all natural cycles such as phosphorus cycle, nitrogen cycle, carbon cycle are also disturbed, ecological balance is totally hampered or disturbed. पूर्णपणे पर्यावरणामध्ये विस्कळीतपणा आलेला आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून तो जैविक घटक असो किंवा अजैविक घटक असो, तो छोटा प्राणी असो किंवा मोठा असो, छोटी वनस्पती असो किंवा मोठी वनस्पती असो, इव्हन तो मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म जीव असो, each and every species have a great importance to nature or our ecosystem. आपल्या पर्यावरण संस्थेला हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक घटक एकमेकावरती अवलंबून आहे. फॉर द पर्पज ऑफ फूड चेन, फूड वेव, एनर्जी फ्लो, as well as here नॅचरल सायकल्स. ह्या सर्वार्थानं एकमेकाशी ते पोषक घटक आहेत. सायंटिस्ट, that is nothing but ecologist, Paul explain the most important significance of here diversity. That concept is actually called as a Rivet-Popper hypothesis. इकॉलॉजिस्ट म्हणजे पर्यावरण शास्त्रज्ञ जो पॉल आहे, त्यानं बेसिक सिग्निफिकन्स ऑफ डायव्हर्सिटी हा एक्सप्लेन केला आणि त्या कन्सेप्टला रिव्हेट पॉपर हायपोथेसिस असं नाव दिलं.
scientists compare aeroplane to our ecosystem. विमान आहे विमान, त्या विमानाचा आपल्या पर्यावरण संस्थेची सहसंबंध जोडला एक गुड एक्झाम्पल म्हणून. And here this rivet is considered as a species. रिव्हेटला त्यानं स्पेसीज म्हणून कन्सिडर केलं. And you know very well our aeroplane is not a entire. आपलं विमान पूर्णपणे अखंड कधीच नसतं. It is made up of number of very small pieces or parts. विमान बनवत असताना अखंड ते कधी नसतं, तर अनेक पार्ट एकमेकाला जोडले जातात and then form excellent aeroplane. मग ते अख्खं मोठं विमान तयार होतं. Here rivet means जसं की दोन पार्ट एकमेकांना जोडण्यासाठी नटबोल्टचा वापर केला जातो, ज्याला खिट्टी म्हणूया, खिळा म्हणूया किंवा रिबिट म्हणूया. तेव्हा दोन पार्ट विमानाचे एकमेकाला अटॅच होतील. असे सगळे पार्ट एकमेकाला अटॅच होतील विथ द हेल्प ऑफ दिस रिवेट. म्हणजे खिट्टी, खिळा, नटबोल्ट किंवा रिबिट या अर्थानं कोणताही अर्थ वापरला तरी चालेल. And with the help of this rivet, each and every part of aeroplane is connect with each other, then form entire aeroplane. मग पूर्णपणे अखंड विमान तयार होतं. Same like ecosystem is developed with the help of here abiotic and biotic factors, as well as it is made up of a variety of species. Either they may be microscopic or macroscopic, small or large. Either they may be in the form of plants or animals, or in plant form herbs, shrubs, trees, bushes like this. And in animal like protozoa, non-chordate, chordate like this. अशा पद्धतीनं पूर्णपणे विविधतेने नटलेलं, ज्याला आपण प्रॉपर शब्द वापरतोय जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, इज ऑब्झर्व्ड इन अवर बायोस्फिअर. आणि इच अँड एव्हरी यामधला प्रत्येक घटक इंटरडिपेंडंट आहे, अत्यंत महत्वाचा आहे, एकमेकाला उपयोगी पडणार आहे. जसं की आता रिवेट म्हटलं, विमानाची बांधणी करताना प्रत्येक पार्ट एकमेकाला जोडला जातो. सेम लाईक स्पेसीज परफॉर्म्स सेम फंक्शन लाईक रिवेट. रिवेट सारखं फंक्शन करेल आणि म्हणून टू फॉर्म एंटायर इकोसिस्टम. आणि मग आपली एक चांगली परिसंस्था तयार होईल किंवा पर्यावरण संस्था तयार होईल. हे फार महत्वाचं आहे. या पद्धतीनं सायंटिस्ट किंवा इकॉलॉजिस्ट पॉल यानं बेसिक सिग्निफिकन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हे एक्सप्लेन करताना एरोप्लेन आणि इकोसिस्टम याचं एक्झाम्पल एकमेकाला कंपेअर करून सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी रिव्हेटचा जसा उपयोग पडतो विमान तयार करण्यासाठी, तसंच अनेक स्पेसीज एकत्रित आल्यानंतर इकोसिस्टम तयार होते. त्यातली एक जरी स्पेसीज डॅमेज झाली, सर्वार्थानं एक्सटेंड झाली, नाहीशी झाली, तरी इकोसिस्टम डिस्टर्ब्ड होते, इम्बॅलन्स होते, फूड चेन डिस्टर्ब होते, फूड वेब डिस्टर्ब होते, एनर्जी फ्लो डिस्टर्ब होतो, नॅचरल सायकल डिस्टर्ब होते. म्हणजे थोडक्यात इकोसिस्टम अनबॅलन्स होते. जसं की विमानाचं एक जरी पार्ट डॅमेज झाला तरी विमान इझिली आपल्या अवकाशामध्ये झेप घेणार नाही. या पद्धतीनं या ठिकाणी या सायंटिस्टनं एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. याचा अर्थ
each and every species have a great importance in our nature or ecosystem. If anyone or key species is naturally extinct, then here our ecosystem is unbalanced or disturbed. Food chain, food web, energy flow and cycle also disturb. हे सगळं पूर्णपणे डिस्टर्ब होईल. एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण आपल्या क्रॉपचं घेऊ. आपण जे आपल्या शेतामध्ये अन्नधान्य पिकवतो, हे पिकवत असताना नैसर्गिक त्याच्यावरती कीड होते आणि ती कीड मरावी म्हणून आपण औषधांची फवारणी करतो. औषधांची फवारणी केल्यामुळं कीड मरून जाते, पण ते जे काही इन्सेक्ट किंवा कीड खाणारे जे पक्षी असतात त्यांना ते खाता येत नाही आणि जे अन्नधान्य जे आपलं असतं ते खातात. त्याच्यावरती औषधाची फवारणी केलेली असते. साहजिकच त्याचा दुष्परिणाम पक्ष्यांच्या वरती होतो आणि म्हणून पक्ष्यांची संख्या घटलेली आहे. दिवसेंदिवस डे बाय डे the quantity of birds is disturbed or becomes decrease. पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि पिकावरची जी कीड आहे ज्याच्यावरती आपण औषधांची फवारणी करतो, किडेचं रूपांतर दुसऱ्या व्हरायटीमध्ये झालेलं आहे. आपण जी फवारणी करतोय त्याच्यावरती इतका इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आणि त्या कीटकनाशक जी टॉक्झिक आहेत, विषारी आहेत, ती आपल्या पोटामध्ये जात आहेत, आपल्याला साईड इफेक्ट होत आहेत, आपल्या बॉडीवरती दुष्परिणाम करत आहेत. पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. कीड दिवसेंदिवस वेगळ्या स्वरूपात दिसत आहे. पिकं तर नाहीशी होत आहेत. अशा पद्धतीनं इकोसिस्टीम डिस्टर्ब होते. म्हणजे एक जरी स्पेसीज कमी झाली, जास्त संख्येनं कमी झाली, तर इकॉलॉजिकल बॅलन्स ढासळतो. हे या आर्टिकल मध्ये तुम्हाला एखादं प्रॉपर एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. कोणतंही एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. या पद्धतीनं हे आर्टिकल या ठिकाणी बेसिकली सांगणं अपेक्षित आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसीज डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टम आर्टिकल. द नेक्स्ट कन्सेप्ट, बायोडायव्हर्सिटी करंट सिनेरिओ. याचा अर्थ जी काही जैवविविधता आहे ती सध्या त्याची अवस्था काय आहे, कोणत्या अवस्थेत आहे, त्याची संख्या कशी आहे, ही व्यवस्थितरित्या माहिती असणं अपेक्षित आहे. ऍक्च्युली current data is not yet known practically. म्हणजे प्रॅक्टिकली जर विचार केला तर खरी प्रॉपर संख्या आपणाला सर्वच स्पेशीजची सांगता येणार नाही. त्यातली त्यात स्मॉल ऑर्गॅनिझम जे छोटे जीव आहेत त्याची तर प्रॉपर संख्या कोणालाही तशी सांगता येणार नाही. जरी प्रॉपर सेन्सस केला, त्याची जनगणना केली, तरी सुद्धा प्रॉपर आपणाला अगदी डॉट हाऊ मच स्पेसीज आर देअर इन अवर अर्थ और इन इंडिया कंट्री, पूर्ण भारतभर अमुक ह्या स्पेसीज इतक्याच संख्येनं आहे असं कॉन्फिडेंटली तसं सांगता येत नाही. कितीही चांगलं सेन्सस केला तरी ॲन ॲव्हरेज ढोबळमानानं सेन्सस केला जातो आणि करंट सिनेरिओ ढोबळमानानं सांगितला जातो. आणि त्या पद्धतीनं जैवविविधता डायव्हर्सिटी वेगवेगळ्या संख्येनं आपल्याला आढळून येते. हिअर नियर अबाउट 2004 IUCN डाटा. IUCN means International Union for Conservation of Nation or Nature.
निसर्गाच्या संदर्भात काम करणारी जी एक संस्था आहे IUCN, त्यानं 2004 साली जो काही डाटा सांगितलाय त्याच्यामध्ये काय सांगितलेलं, नियर अबाउट 1.5 मिलियन्स ऑफ स्पेसीज आर देअर. जवळजवळ 1.5 दशलक्ष इतक्या वेगवेगळ्या व्हरायटी स्पेसीज आहेत. एवढी रिचनेस आहे बायोडायव्हर्सिटीचा, एवढी त्याची नोंद केलेली आहे. इंडियामध्ये वेगळी संख्या सापडेल, प्रत्येक राज्यामध्ये वेगळी संख्या सापडेल, प्रत्येक स्पेसीज व्हरायटीनुसार वेगवेगळी संख्या असेल. पण बेसिकली थोडीफार अंदाजे ढोबळमानानं ती सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणती संख्या कमी झाली, ती का झाली, त्याच्या मागची कारणं शोधून काढता येईल आणि ती उणीव पुन्हा भरून काढता येणं गरजेचं आहे. ती कशी भरून काढता येईल याचा विचार करता येईल, त्याच्यावर चिंतन करता येईल, त्याच्यावर प्रॅक्टिकली काहीतरी विचार करून उपाययोजना आखता येतील. आणि म्हणून ढोबळमानानं सर्व स्पेसीजच्या संदर्भात आपण जागरूक असणं गरजेचं आहे. त्यांची संख्या अंदाजे ढोबळमानानं माहिती असणं गरजेचं आहे. कारण इकॉलॉजिकल बॅलन्स अनडिस्टर्ब होऊ नये. फूड चेन, फूड वेब, एनर्जी फ्लो किंवा सायकलचे जे चक्र आहे, ऋतुमानाचं चक्र आहे, हे अनडिस्टर्ब होता कामा नये. आपला इकॉलॉजिकल बॅलन्स व्यवस्थित असला पाहिजे. प्रत्येक सजीव, प्रत्येक स्पेसीज ही कोणत्या ना कोणत्या तरी हेतूनं आपल्या पूर्णपणे इकोसिस्टीमला ती उपयोगाची आहे. आणि म्हणून इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन करायचं असेल तर प्रत्येक स्पेसीजला एक आगळं वेगळं महत्व आहे. आणि म्हणून ढोबळमानानं त्यांची संख्या किती आहे ही थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. So we discuss this article with the help of here this rough diagrammatic representation. First, a known species of organism, माहिती असलेल्या ऑर्गॅनिझमच्या स्पेसीज. दिस इज द पाय चार्ट. हा पाय चार्ट आहे आणि या पाय चार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, हा एवढा जो भाग आहे, this total portion is only for animals. एवढी जास्तीत जास्त संख्या ही प्राण्यांची आहे. then this small portion only this plant, एवढ्या या वनस्पती आहेत. then here this portion fungi and this small portion protist, microorganism, example amoeba, paramecium, like this. And then here very small piece eubacteria. या पद्धतीनं हे ढोबळमानानं पाय चार्ट काढलेला आहे. कारण ॲक्युरेट सेन्सस, जनगणना हे अगदी प्रॉपर करता येणं अशक्य आहे, मोजणं अशक्य आहे प्रॅक्टिकली. पण तरी सुद्धा एक प्रॉपर अभ्यास करून ढोबळमानाने अंदाज लावता येतो. या पद्धतीने हे पाय चार्ट तयार केलेलं आहे. देन सेकंड बी, नोन स्पेसीज ऑफ एनिमल्स. हा दुसरा पाय चार्ट आहे. यामध्ये काय पहा, दिस टोटल पोर्शन हियर इन्सेक्ट, म्हणजे जास्तीत जास्त कीटकांची संख्या आपल्याला दिसते. इथं या बाजूने पहा फिशेस, फिश. देन सेकंड amphibians, third reptiles, fourth birds and fifth mammals. Means vertebrate, पाठीचा कणा असलेले. त्यांची टोटल संख्या किती आहे, 58,498 species. Different species are there. वेगवेगळ्या व्हरायटी किती आहेत, 58,498 different types of species of vertebrates are there.
नसलेले, त्यांची संख्या किती आहे पहा, 12,56,880 different species, different variety of species are there of invertebrate. पाठीचा कणा नसलेले ती एवढी संख्या आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा या पाय चार्ट मध्ये ढोबळमानाने सांगितलेलं आहे पहा, क्रस्टेशियन्स, इक्विनोडर्मा, स्पॉन्जेस, क्निडारियन्स, रोटिफर्स, फ्लॅटवर्म्स, मोलुस्क, अनेलिडा, निमॅटोड्स, arachnids, and last this one is insect. हे सर्व जे काही नाव आहेत 11th सायन्सला तुम्ही अभ्यासलेलं आहे. ही नावं तुम्हाला नवीन नाहीत, 11th सायन्स मध्ये ती झालेली आहेत. म्हणजे या पद्धतीनं इनव्हर्टिब्रेट आणि व्हर्टिब्रेट याची संख्या ढोबळमानाने स्टडी करून इथं सांगितलेली आपल्याला दिसून येते with the help of here pie chart diagrammatic representation. And then third here flowering plants, dicot, ज्याला द्विदल म्हणतो, द्विदल, dicot, flowering plants. And this is the monocots, flowering plants. And this small portion mosses, this also small portion fern, and this also small portion conifers. या पद्धतीनं प्लांट व्हरायटी मध्ये सुद्धा स्पेसिसची व्हरायटी आपल्याला विथ द हेल्प ऑफ पाय चार्ट एक्सप्लेन करता येते. म्हणजे या पद्धतीनं हा बायोडायव्हर्सिटीचा करंट सिनेरिओ असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे जशी आपली जनगणना होते तसं ईच अँड एव्हरी स्पेसिस, मग ती प्लांट असो, स्मॉल अॅनिमल्स असो, लार्ज अॅनिमल्स असो, या पद्धतीनं जरी एक्झॅक्ट आकडा काढता आला नाही तरी थोडाफार अभ्यास करून मिळता जुळता आकडा काढता येतो. ती करंट सिनेरिओ आपल्याला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा माहिती असणं गरजेचं आहे, एन्व्हायरमेंटचा माहिती असणं गरजेचं आहे, इकोसिस्टीमचा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यावरती आपल्याला काहीतरी उपाययोजना करता येतात. आपली इकोसिस्टीम डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घेता येतं. आणि म्हणून करंट सिनेरिओ सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस आर्टिकल. ओके.